मग हे थोडंच तुम्हाला पैसे देऊन मार्केटमध्ये मिळणार आहे? मिळणार नाही. कपालभाती प्राणायाम आपण करताय, विसरू नका. कपालभाती प्राणायाम आपल्याला करत राहायचंय. समय अनोखा धन आहे आपला. बहुमूल्य वेळ घेऊन तुम्ही इथं आपण सर्वजण बसलेले आहोत. मला ईश्वराने निर्मिती केलेली आहे की चला तुम्ही यंत्र म्हणून हे कार्य करा. पूर्वीपासूनच सेवा आमच्याकडून ईश्वर करून घेतो. जसं मला कळतं तसं माझ्या हातून सेवा होत आलेली आहे. आता घराची सेवा कमी झालेली असावी, पण आता पूर्ण समाजाची सेवा जेवढी काही असेल तेवढं, मोठी छोटी जे काही सेवा आहे ते ईश्वर आता करून घेतोय. मग ही सेवा आहे माझी. तुम्ही मात्र कपालभाती प्राणायाम करत राहायचंय. आरोग्य तुमचं चांगलं करून तुम्हालाही काही ना कुठं प्रेरणा बनून चांगल्या मार्गामध्ये जोडलेले आहात. इतरांना सुद्धा त्याच्यामध्ये घेऊन यायचं आहे. कपालभाती प्राणायाम करत राहा. तर आजकाल काय झालेलं आहे, सगळ्यांना पैसा झाला की सर्वसा आहे असं वाटते. पण हा जे काही आरोग्य असेल किंवा समाधानी असेल, सुख असेल, शांती असेल, हे बाजारात मिळत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला उठावं लागतं, योग करावा लागतो. बरेच जण असं करत आहेत, स्मार्ट वॉच असे काही वस्तू निघालेले आहेत, असे काही हे निघालेले जे की हातामध्ये घातलं की त्याच्यामध्ये दाखवतं की तुमचं ऑक्सिजन लेवल किती आहे, तुमची हार्टबीट किती वाढलेली आहेत. आता तर असं निघणार आहे, असं ब्रासलेट सारखं एक आपण जर लावलं तर आपल्याला हृदयविकार येणार आहे का, आपल्याला बीपी किती वाढतोय, आपलं शुगर किती वाढते, तुम्ही जे अन्न खातोय त्याच्यात शुगर तुम्हाला किती वाढते हे सुद्धा त्याच्यात दाखवलं जाणार आहे, असं सांगितलं जाते किंवा असं होणार आहे आता येत्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये, या कलियुगामध्ये. पण आपल्याला आता तेवढं महागडे वस्तू आपण घेऊन घालू शकतो का? आणि आमच्यासारखे तर घालू शकणार नाही, कारण आम्ही सेवा करतोय, आम्हाला सेवेतून काही कुठून काही पैसा नसतो आणि ते तर आम्ही घेऊ शकणार नाही. आणि असे बरेच काही लोक आहेत जे घेऊ शकणार नाही. मग त्याने कसं करायचं, कसं ओळखायचं संकेत हे आपल्याला एवढे महागडे वस्तू घालून हे संकेत आपल्याला जाणून घ्यायची आवश्यकता नाहीये. आपलं शरीर आपल्याला संकेत देतो. हृदयविकार येत असेल तर आपल्याला आधीच संकेत देतो शरीर की चालताना दम लागणे, घाम येणे, हे सांगतं आपल्याला हृदय. तसंच बीपी आपल्याला वाढत असेल तर सुद्धा आपल्याला दम लागतो, चक्कर आल्यासारखी वाटते, मुंगे आल्यासारखे होतात हातांना. हे आहेत ना संकेत. ईश्वराने आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे की इतकं महागडे घेऊन घालायची काय आवश्यकता आहे. मग याला बरं करण्यासाठी तर योगच करावं लागणार आहे. थोडंच ते स्मार्ट वॉच आपले बीपी झालं तसं शुगर, हृदयविकार बरं करणार आहे का? नाही. तर कुठून ना कुठून आपल्याला योगामध्ये यायचंच आहे. प्राणायाम, योगाचा आणि आयुर्वेदाचा वापर करायचाच आहे. त्याच्यासाठी हे सगळे एवढ्या भानगडी करण्यापेक्षा आपण रोज नित्यनेमाने ब्रह्ममुहूर्तावरती उठून नियमित योग केला, जी पुरेपूर्ण पाणी आणि आपल्या प्रकृती अनुसार आपण आहाराचं सेवन केलं, परिपूर्ण 8 तासाची झोप आपण सर्वांनी घेतलात, आणि चिंता हे चिताप्रमाणे असते. चिंता काय करते, जिवंत माणसाला, मेलेल्या माणसाला जळते. चिंता ही जिवंत माणसाला जळते. म्हणून चिंता सोडायची आहे, राग सोडायचा आहे आणि दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवायचा आहे. बस आपलं आरोग्य आपल्याला प्रधान झालं, आपल्याला आरोग्य आपल्याला लाभलेलं आहे. कपालभाती प्राणायाम करत राहा. लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी जसं भूमी आवळा आहे त्याचं सेवन करायचं आहे. लिव्हरला निरोगी ठेवायचं असेल तर गोड पदार्थ सोडायचे आहेत, मैद्याचे पदार्थ आपल्याला सोडायचे आहेत. किडनीला निरोगी ठेवायचं असेल तर परिपूर्ण पाणी आपल्याला सेवन करायचं आहे. मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. आपल्या आपल्या शरीरानुसार आहाराचंही तेवढंच महत्व आहे. कपालभाती प्राणायाम करत राहायचं आहे. हृदयाला निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या हृदयाला निरोगी तेलकट पदार्थ, जे काही बॅड फॅट वाढणारे पदार्थ आपल्याला कमी खायचे असतात. कपालभातीचे स्ट्रोक टाकत राहा. मग हे स्मार्ट वॉच किंवा जे काही ब्रासलेट आपण घालू आणि तो बिचारा कुठेतरी अडचणीमध्ये असला आणि त्याला जंगलामध्ये किंवा कुठेतरी असेल आणि त्याला जर समजलं त्याची मशीन, अरे माझे हृदयाचे ठोके वाढत आहेत आणि मला आता अटॅक येणार आहे, असं त्याला ती मशीन सांगू लागली, तो बिचारा आधीच मरून जाईल ना. असे काही आपण मला वाटतं की आमच्याकडे पैसा आहे तर आम्ही सर्वस्व या पैशावर आमचं शरीर मोजू, आमचं डायबिटीज मोजू, बीपी मोजू. पण आपलं हे शरीर आहे, कुठं कधी ना कधी बीपी वाढतं, अजून नॉर्मल होतं.
कधी ना कधी आपल्या हृदयांचा त्रास आपल्याला थोडेसे ठोके वाढल्यासारखं होतात, अजून नॉर्मल होतात. म्हणून पैशाने कुठलीच गोष्ट खरेदी करता येत नाही. तर आधी आपल्याला जे गुरुनी ऋषींनी मार्ग दाखवलेला आहे, ब्रह्ममुहूर्त उठणे, स्वतः योग करणे, आहारावर मनावर आपल्या ताबा करणे आणि मग आपल्या विचारावर आपण चांगला हे ठेवणे आणि मग कपालभाती प्राणायाम करत राहणे. कपालभाती प्राणायाम करत राहा. म्हणून याच्यासाठी आपल्या बाराळी गावामध्ये योग आणि आयुर्वेद योगाचा आपल्या परिपूर्ण आपल्या बाराळीचं गाव खूप लांब लांब गेलेलं आहे की या गावामध्ये निरंतर निशुल्क नित्य योग वर्ग गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सुरू आहे. ऐकानी तर म्हटलं, असंच माहिती मिळाली त्यांनी कॉल केला, आणि तुम्ही नियमित योग वर्ग घेता? हो, नियमित योग वर्ग घेतो. निशुल्क आहे? हो, निशुल्क आहे. काढाही देता? हो, काढाही देता. काढा कोण बनवतं? काढा मिस्टर बनवतात. योगा कोण घेतं? पत्नी घेते. पत्नी आणि पती सेवा करतात. त्यांनी म्हणले आमच्या अंगावर शहारा थांबला. निरंतर योग सेवा करणं, निरंतर निशुल्क नित्य कर्म करणं हे काही कमी कर्म नाहीये. तुम्हाला वाटत असेल की हे सामान्य आहे, पण सामान्य नाहीये. कुठंतरी ते ईश्वराची इच्छा आहे, कुठंतरी ईश्वरी शक्ती आहे, म्हणून ते कार्य होत आहे असं ते बोलून दाखवले. पण आम्हाला त्या सर्व काही जे काही बोलले ते आम्ही गुरुच्या चरणी अर्पण करतो. कुणीही काही म्हणू, कारण आमच्यामध्ये अहंकार मीपणा येऊ नये आणि आमच्या हातून अशीच सेवा घडो, म्हणून आम्ही कधीच आमच्यामध्ये ते येणार नाही आणि येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर एवढंच सांगायचंय की हे कार्य सामान्य नाहीये, हे कार्य ईश्वरी कार्य आहे, समाजाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून आपण जेवढं होईल तेवढं लोकांना किती जरी हलवलं डुलवलं तरी जागृत होत नाहीत, तरी आपल्या परीने योग शिबिर लावून आपण अजून परत लोकांना जागृत करण्यासाठी आपण जेवढे आहोत. जसं की शिवाजी गुरुजीने खूप सुंदर सकनूर येथे माहिती दिले होते की संख्या योग शिबिरामध्ये किती हे पाहण्यापेक्षा एकदा आग लागते आणि आग लागत असताना चिमणी काय करते, थोडंसं पाणी तोंडात घेऊन ते आग विझवण्यासाठी जाते. तर काही जण म्हणतात, अगं चिमणे एवढी मोठी आग आहे आणि तुझ्या एवढ्याशा पाण्यानं ती थोडीच आग विझणारी आहे. तर ती चिमणी म्हणते, आग जरी नाही विझली पण आग विझवणाऱ्याच्या पूर्ण ज्यांचे नाव आहेत त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव तरी राहील. असं आपलं कार्य आपण सर्वजण करूया आणि नक्कीच योग शिबिर चांगलं संपन्न करून दाखवायचं आहे. कपालभाती प्राणायाम करत राहा.